नमस्कार विद्यार्थ्यांनो. तर आज आपण इयत्ता तिसरीचा विषय मराठी अभ्यासणार आहोत. गोष्ट तेनालीरामची ह्या धड्याचे संपूर्ण व्याकरण सांगितले आहे. तरी सर्वांनी लक्षपूर्वक समानार्थी शब्द राजा, नृप, भूप, प्रजा, जनता, सत्य, खरे, प्रश्न, सवाल, विचार, मत, गरीब, दरिद्री, हित, लाभ, फायदा, दक्ष, सावध, जागरूक, विरुद्ध, सत्य, असत्य, गरीब, श्रीमंत, हित, अहित, पुढे, मागे, नवीन, जुना, मोठा, लहान. ह्याचा उपयोग तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी देखील होणार आहे. त्यासाठी काळजीपूर्वक पाठांतर. वचन बदला. राजा, राजे, प्रश्न, प्रश्न, शेतकरी, शेतकरी, विहीर, विहीर, घोडा, घोडे, मूल, मुले, पुस्तक, पुस्तके. त्यानंतर आहे लिंग बदला. राजा, राणी, शेतकरी, शेतकरीण, घोडा, घोडी, मुलगा, मुलगी, मामा, मामी, दादा, दीदी, पुत्र, पुत्री. नाम. राजा तेनालीराम, शेतकरी, विहीर, घोडा, प्रजा, राज्य, प्रश्न, उत्तर, दरबार, मंत्री, लोक, दिवस, काम, विहीर, दगड, पाणी. तो, ती, ते, त्याने, त्याला, त्यांना, आपण, आम्ही, तुम्ही, मी, हे, ते, या आणि त्या. ही सर्व नामे आणि सर्वनामे धड्यात आलेली सांगितली आहे. विशेषण. शहाणा, गरीब, मोठा, नवीन, महान, दक्ष, हुशार, सत्यवादी, चांगला, बुद्धिमान, प्रामाणिक. त्यानंतर आहेत क्रियापदे. क्रियापदे. विचारणे, जाणे, खोदणे, पाहणे, सांगणे, करणे, बोलणे, देणे, घेणे, येतो, बसणे, उठणे, हसणे, विचार करणे. वाक्यप्रचार. मग्न होणे, एखाद्या गोष्टीत तल्लीन होणे, लक्ष देणे, नीट लक्षपूर्वक शिकणे किंवा पाहणे, हिताचा विचार करणे, आपल्या फायद्याचा विचार करणे, कामाला लागणे, लगेच काम सुरू करणे. नवीन शब्द व त्याचे अर्थ. दक्ष, सावध, जागरूक, मग्न होणे, काहीतरी करण्यात तल्लीन होणे, हित, लाभ, फायदा, उत्तर म्हणजे प्रश्नाचे उत्तर आणि तल्लीन म्हणजे पूर्ण एकाग्रता. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच उपयुक्त व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.